गणेश चतुर्थीमध्ये गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. त्याला खूप मोठे महत्त्व नक्कीच आहे. दुर्वांशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वा अर्पण करताना काही विशेष उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. पण गणपतीलाच दुर्वा का प्रिय आहे हे आता आपण जाणून घेऊ. एकदा मायावी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला. त्याच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते. त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते. त्या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठाय करून सोडले होते. संपूर्ण देवलोक ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते. अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. सर्व देवांनी गणपतीचा धावा केला. त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला. गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. एवढेच नाही तर अनलासुराविरुद्ध युद्ध देखील पुकारले. अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला, पण इकडे गणपतीच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. गणपतीच्या अंगात उष्णतेचे प्रमाण भयंकर वाढले. तो गडाबडा लोळू लागला. त्याने सर्वांगाला चंदनाचा लेप दिला, तरीही दाह काही थांबेना. अंगातील उष्णता काही कमी होईना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळेच गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले, त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला, तरी अंगाची लाही काही थांबेना. अंगातील उष्णता थोडीही कमी होईना. त्यामुळे गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता. इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने 21 दुर्वांची जोडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि बघताच चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या अंगाची आग शांत झाली. गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले, प्रयत्न केले, परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग, व्रत आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल. तुम्ही पण जर आपल्या लाडक्या बाप्पाचे खरे भक्त असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण दुर्वा अर्पण करताना गणपतीच्या कोणत्या 11 मंत्रांचा जप करावा हे बघूया. गणपतीचे दुर्वा अर्पण करताना म्हणायचे 11 मंत्र. ओम गं गणपतये नमः. ओम गणाधीशाय नमः. ओम उमापुत्राय नमः. ओम विघ्ननाशनाय नमः. ओम विनायकाय नमः. ओम ईशपुत्राय नमः. ओम सर्वसिद्धिप्रदाय नमः. ओम ईभवक्ताय नमः. ओम मुषकवाहनाय नमः. ओम कुमारगुरुवे नमः. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.